त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या आंदोलनाची दिवसभर आपण सुरुवात करून त्याच्या निषेधार्थ आपल्याकडे जे जे शब्द शृंखला असेल त्या शब्दाने आपण त्याचा निषेध व्यक्त करतो, त्याचा विरोध व्यक्त करतो. बाई तुझ्याच मागे तो बसून आहे. आम्ही आतापर्यंत शब्दाने निषेध व्यक्त केला, शब्दाने धिक्कार व्यक्त केला. अरे माझे ताई मी तुला सांगतो काल चप्पल लहान त्याच्या टाकला म्हणजे कृतीशील निषेध होईल. जो कुछ भी होगा वो आगे देखा जाएगा. केलंच पाहिजे आम्ही हे शब्दाने. आतापर्यंत आम्ही फक्त शब्दाने निषेध केला. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो अवमान आहे केवळ अमित शहानीच नाही किंवा बीजेपी आरएसएसच्याच लोकांनी नाही. 1952च्या इलेक्शन मध्ये डॉक्टर बाबासाहेबांना हरवून काय बाबासाहेबांचा सन्मान केला. राजे हो समजो हो म्हणा नसेल तर नाही म्हणा. 1952च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव करून बाबासाहेबांचा तो देखील अवमानच होता, अपमानच होता. 54च्या निवडणुकीमध्ये हरवून तो देखील बाबासाहेबांचा अवमान आणि अपमानच होता. संविधानाच्या माध्यमातून ओबीसींना 340 कलम अंतर्गत रिझर्वेशन दिलं नाही, तो देखील अवमानच होता. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा बहुमान न देता त्यांना असंच मरणोपरांत तेही काँग्रेसच्या राजवटीमध्ये नाही. मान्यवर कांशीरामजी साहेबांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचा प्रभाव म्हणून व्हीपी सिंगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यावं लागलं. तो एक सन्मान होता. कोणामुळे? मान्यवर कांशीरामजी साहेबांमुळे. का बोलतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आज असं? त्याचं आम्ही कारण शोधलं पाहिजे. माझ्या बंधू आणि भगिनीने त्याचं कारण आहे. अरे हे आंबेडकरी युग आहे. आंबेडकरी युग ते कशा प्रकारचं युग आहे आणि तेव्हापासून सुरू झालं हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. 14 एप्रिल 1984 ला मान्यवर कांशीरामजी साहेबांनी या देशात बहुजन समाज पार्टीची स्थापना करून आंबेडकरी विचाराचं युग या देशामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून त्या आंबेडकरी विचाराने जी ताकद इथे निर्माण केलेली आहे, आंबेडकरी विचाराचा जो प्रवाह आज दिल्लीच्या दिशेने आगेकूच करत आहे, त्याला कुठेतरी गालबोट लावण्यासाठी काँग्रेस बीजेपीच्या माध्यमातून अशा प्रकारचं बोलल्या जात आहे. आणि म्हणून केवळ हा असा बोलला म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येण्याबरोबरच आम्ही सोबत हा विचार सुद्धा घेऊन येण्याची इथे गरज आहे की खरंच जर मान्यवर कांशीरामजी साहेबांनी आंबेडकरी युग जर या देशामध्ये निर्माण केलं असेल तर आंबेडकरी विचाराचं शासन प्रशासन या देशात आम्हाला कशा प्रकारे निर्माण करता येईल यासाठी देखील आमचा प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे अरे या कुत्र्यांची या गद्यांची या देशामध्ये लोकशाही विचाराने राजकारण करण्याची लायकी नाही. या कुत्र्यांची या गद्यांची संविधानावर अंमलबजावणी करण्याची यांची लायकी नाही. म्हणून हे असे वाटेल त्याप्रमाणे भुकत राहतात. मगाशी माझ्या ताईने एक काव्य म्हटलं आणि त्या काव्यामध्ये कुत्र्याची आणि गध्याची उपमा दिली होती. 2-4 दिवसापूर्वी माझ्या आईनं खीर बनवली. 2-4 दिवसापूर्वी माझ्या आईने खीर बनवली. मी फक्त नेहमी ऐकत होतो कुत्र्याला खीर पचत नाही म्हणे. पण शिल्लक राहिलेली खीर आहे ते दुसऱ्या दिवशी माझ्या आईने घराच्या बाजूला टाकली. एक लगबगीनं कुत्रं आलं आणि त्या कुत्र्याने ती चाटून पुसून खीर खाल्ली. थोड्या वेळाने त्याने उलटी पण केली. थोड्या वेळाने त्या कुत्र्याने उलटी पण केली. ते मी सगळं पाहत होतो आणि मी असं ठरवलं की हो लोक म्हणतात ते खरं आहे कुत्र्याला खीर पचत नाही. अरे ते लोकशाहीचे मारेकरी आहे. जे लोकशाहीचे मारेकरी आहे संविधानाच्या विरोधात आहे. अरे त्या कुत्र्यांना लोकशाही मार्गाने काय राज्यकारभार करता येईल राजे हो. मग ते कुत्रे उलट्या करतील जायचं काय वाटतं ते बोलून. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की या लोकशाही देशाच्या संसद भवनामधून हे गधे हे कुत्रे जर हाकलायचे असेल तर तिथं आम्ही माणसं बसवली पाहिजे. आणि ती माणसं संविधान प्रेमी असली पाहिजे. ती बहुजन समाज पार्टीच्या बॅनरवर निवडून गेलेली असली पाहिजे. 131 जे खासदार संसद भवनामध्ये आहेत असे गधे आणि कुत्रे नसले पाहिजे राजे हो. असे गधे आणि कुत्रे नसले पाहिजे. त्याशिवाय
या लोकशाही व्यवस्थेचा तो डोलारा आहे आणि संविधानावर अंमलबजावणी करणारी जी संसद भवन आहे ती निर्माण करण्याची असेल तर दोस्त हो बहुजन समाज पार्टी शिवाय या देशाला पर्याय नाही आहे. बहुजन समाज पार्टी शिवाय या देशाला पर्याय नाही आहे. तुम्हा लोकांना ठाऊक आहे, तुम्हा लोकांना ठाऊक आहे. अरे जेव्हा तेव्हा बहिणी दिल्लीवरून आवाज करते तेव्हा तेव्हा त्या देशामध्ये आंदोलन होते. 21 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये जेव्हा बहिणीने ऐलान केलं तेव्हा मात्र संपूर्ण राष्ट्रीय पातळीवरती आंदोलन सुरू झालं आणि त्याचा फायदा घेऊन बाकीच्या काही छोट्या मोठ्या आंबेडकरांची संघटना आहे त्यांनी हिंमत करून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न केला. आजचं जे आंदोलन आहे ते बहिणीचं आव्हान आहे, बहिणीचं ऐलान आहे. बहिणीनं ऐलान केल्यामुळे काय झालं की हिंदू प्रदेशातल्या आंबेडकरांच्या छोट्या मोठ्या संघटना आहेत त्याही संघटनामध्ये एक बळ निर्माण झाला आणि त्याही संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. दोस्त हो, आम्ही आंदोलन हेवीच करतो आणि आम्हाला जिवंतण्यासाठी आम्हाला चिडवण्यासाठी हे आंबेडकरी युग संपवण्यासाठी अशा प्रकारचे कुठे ना कुठे वाईट प्रसंग हे प्रस्थापित संघटनेचे लोक पक्षाचे लोक घडवून चालत असतात. म्हणून मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो, शेवटचा उपाय सांगतो. इटली या देशामध्ये मुसोलिनी नावाचा एक हुकुमशाह पैदा झाला होता. इटली या देशामध्ये मुसोलिनी नावाचा हुकुमशाह एक पैदा झाला होता. त्याच्या त्रासामुळे इटलीतील जनता संपूर्ण कंटाळून गेली होती. इटलीतील जनतेने विचार केला की जोपर्यंत या मुसोलिनीचा खात्मा होणार नाही तोपर्यंत इटली आणि इटलीतील जनता ही स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या जनतेने विचार केला. काय विचार केला त्यांनी जनतेने? अशाच प्रकारचं आंदोलन करून त्या मुसोलिनीच्या विरोधामध्ये देशात वातावरण निर्माण केलं. देशात वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या जनतेने ठरवलं देश वाचवायचा असेल, देशाला लोकशाही प्रधान देश बनवायचा असेल, देशातील जनतेला या हुकुमशाहीतून जर मुक्त करायचं असेल तर एकच पर्याय आहे मुसोलिनीचा खात्मा. दोस्त हो, मला या गोष्टीतून काय सांगायचंय आपण समजून घ्यायचं आहे. जर बीजेपी मुक्त देश जर करायचा असेल, काँग्रेस मुक्त देश करायचा असेल, प्रस्थापित पक्ष मुक्त देश जर करायचा असेल आणि आंबेडकरी युग या देशामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण करायचे असेल तर जे इटलीच्या जनतेने केलं हे सुद्धा आम्हाला करण्याची आता गरज आहे. काय केलं इटलीच्या जनतेने मी शेवटचं सांगतो तुम्हाला. इटलीच्या जनतेने काय केलं तर एके दिवशी अशाच प्रकारे मुसोलिनी एका स्टेजवरती भाषण करत होता. एका स्टेजवरून मुसोलिनी भाषण करत होता. भाषण झाल्यानंतर तो स्टेजच्या खाली उतरला. खाली उतरल्यानंतर आपल्या गावामध्ये असणारी जी जनता होती त्यांनी काय केलं, सोबत आपला एक दोर पण घेतला. सोबत त्यांचे एक दोरखंड होता. त्याच्या सुरक्षेसाठी असणारे जे फौजी होते, जवान होते, सैनिक होते, त्यांच्या गोळ्या खाण्याची हिंमत केली. बघा आता आम्हाला हरियाणी आणि हिंदीने ही लढाई लढायची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, गोळ्या खाण्याची हिंमत त्यांनी केली. ते तू पुढे होय मी मागे राहतो, तू पुढे होय मी बाजूला राहतो असं नाही म्हटलं त्यांनी. कारण त्यांना त्यांचा देश वाचवायचा होता. आम्हाला आमच्या देशाला वाचवायचा आहे, लोकशाही वाचवायची आहे, संविधान वाचवायचं आहे. म्हणून आम्हाला हे पाऊल उचलायचं आहे. तो जसाही जनतेमध्ये आला त्या जनतेने त्याला धोका घातला, जनतेने त्याला पकडलं, त्याला वाचवण्याचा त्याच्या भोळीघाटने प्रयत्न केला. त्यालाही लाथाडलं लोकांनी. त्याला असं काही पकडलं मानगुटी पकडून की एका इलेक्ट्रिकच्या पोल जवळ त्याला नेलं. त्या मुसोलिनीला एका इलेक्ट्रिकच्या पोल जवळ नेलं. अरे त्याच्या गळ्याला तो दोर बांधला आणि एक जो दोराचा फेक होता तो असा फेकला आणि काही लोकांनी त्याला असा धरून आवरला. असा धरून आवरल्यामुळे काय झालं, बरेपर्यंत ते लोक त्याच्या गळ्याचा जो फास होता ते आवरून आले. शेवटी त्याला आपले हातपाय चालून दिले. मुसोलिनी खतम. त्या दिवसापासून त्या देशात लोकशाही निर्माण झाली. दोस्त हो, आमच्या देशात तर बाबासाहेबांमुळे लोकशाही निर्माण झाली. आम्ही बाबासाहेब प्रेमी, आम्ही संविधान प्रेमी. आणि म्हणून ही देखील आमची तेवढीच मोठी जबाबदारी बनते की या देशाच्या लोकशाहीला, या देशाच्या संविधानिक शासन व्यवस्थेला जर वाचवायचं असेल तर इटलीच्या जनतेने जो निर्णय घेतला तो निर्णय आता आम्हाला सुद्धा घेतला पाहिजे असं मला वाटतं. तर याच्यावर बाबासाहेब म्हणतात
लोकशाही देशामध्ये सलगशीर मार्गाने आम्ही काम केलं पाहिजे. आमचं आंदोलन हे सलगशीर मार्गाने असलं पाहिजे. पण सलगशीर मार्गाला, कायदेशीर मार्गाला हे बेशरम लोक जर मानत नसतील तर यांना त्यांची लायकी आम्ही दाखवण्यात दिली पाहिजे. एवढं मला आजच्या प्रसंगी तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून आज आम्ही इथे आंदोलन जे घेतलेलं आहे, आम्ही जे अकलास करून या ठिकाणी बोलतो आहे, हे आमचं एक स्वातंत्र्य आहे. भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत असणारं हे स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून मी तुम्हाला जाता जाता सांगितलं पाहिजे, मैं आज भी शान से जिंदा हूँ कातिल शहर में. मैं आज भी शान से जिंदा हूँ कातिल शहर में. यकीनन यह मेरे संविधान की मेहरबानी है. अरे यकीनन यह मेरे संविधान की मेहरबानी है. आणि संविधान आहे म्हणून मी बोलतो आहे दोस्तो. आणि त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी आंदोलनाशिवाय लोकशाही देशात दुसरा मार्ग नाही आहे. आणि म्हणून आम्ही तो मार्ग ताकदीने आणि पूर्ण शक्तीनिशी चालवत राहिलो पाहिजे. तो लढा आम्ही चालवत ठेवला पाहिजे. अशा प्रकारचा आशावाद इथे जमलेल्या माझ्या बहुजन समाज पार्टीच्या सर्व निष्ठावान कार्यकर्ता बांधवांनो मी तुमच्याकडून अपेक्षित करतो आहे. आणि हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत हा टकल्या त्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं माफी मागत नाही, तोपर्यंत हा लढा आमचा चालू राहील. हा लढा असा सुरू राहावा अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि इथे सांगतो. जय भीम, जय भारत.